काम संपल्यानंतर नवीन गुलाम येतील, हे गुलाम जातील. हे गुलामगिरीकडे वाटचाल करणारी ही दिशा त्यांनी ठरवलेली आहे आणि त्याचा सगळ्यांनी प्रत्येक पातळीवरती विरोध करायला पाहिजे. संजय राऊत बद्दल मला नक्कीच अभिमान आहे, कारण ज्या पद्धतीने नड्डा पक्ष वाढवत आहेत. ठीक आहे, एक गोष्ट नक्की की राजकारण म्हटल्यानंतर आपण साधारणतः बुद्धिबळाशी त्याची तुलना करतो, पण आजचं राजकारण जे आहे पॉलिटिक्स इज ऑफन कंपेअर्ड विथ द गेम ऑफ चेस. आणि नुसतं बळ आज तुमच्याकडे आहे म्हणून but the politics that we see today has nothing to do with chess maneuvers. It has only to do with money, power and muscle power. दिवस हे फिरतात आणि मग दिवस एकदा फिरले की तुमचं काय होईल ह्याचा विचार सुद्धा नड्डा साहेबांनी आणि भाजपाने करण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत बद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. I am proud of Sanjay Raut. He is an old friend of mine. आई बहिणी त्या दोन्ही मुली, काय गुन्हा काय संजयचा? I met his mother, his wife, two of his daughters. What was his crime? निर्भीड आहे आणि जे पटत नाही तो बोलतोय आणि ज्या पद्धतीने he is not scared and he speaks fiercely and openly about the things that he does not agree with. तरी परवा नाही पण मी शरण जाणार नाही, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे आणि तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण तिकडे गेले, he said something very important. He says I will not surrender, I will fight this. आणि जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्या शरीराभोवती आहे तोपर्यंत आमच्यावरती ते टीका करू शकतात. तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थितीची त्यांना जाणीव होईल. सत्तेचा फेस एकदा का उतरला की ते काय आहेत ते लोकांसमोर येईल. Those who have power now will eventually lose it and then they will understand. जुनी आठवण जे शिवसेना प्रमुखांनी मलाही सांगितलेली आहे आणि मला असं वाटतं की भाषणात सुद्धा सांगितलेली आहे की दुसरं महायुद्ध जेव्हा पेटलेलं होतं त्यावेळेला This is something that Balasaheb Thackeray had told me once. आणि एक काळ असा आला होता की हिटलर आता जिंकणार. हिटलर रोज कुठे ना कुठेतरी बॉम्ब टाकायचा आणि during World War II there was a time when it was certain that Hitler was going to win. चित्रकार ब्रिटनमध्ये होते, मूळचे ते न्यूझीलंडचे. डेव्हिड लो एक व्यंगचित्र काढायचे आणि हिटलर नामावर रंगवायचा, म्हणजे हिटलरची तळपायच्या मस्तकात जायची. आणि असं म्हणतात की हिटलरनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं होतं की हा माणूस आहे तरी कोण, याला घेऊन या, जिंदा या There was a satirist who would तसं त्याला घेऊन या. make Hitler furious. आपल्या देशात व्हायला लागलेली की विरोधात जर का कोण बोललं तर त्याला वाटेल ते करून अडकवायचंच आणि तो बऱ्या बोलाने म्हणजे दमदाटी आणि He would then ask his people to bring this man and punish him for speaking up against Hitler. आमचा विश्वास आहेच. That seems to be the strategy even now. चार स्तंभ आपण आपल्या लोकशाहीचे मानतो आणि या स्तंभांपैकी बाकीचे स्तंभ त्याच्यात एक तुमचा सुद्धा आला आणि तुमच्याचपैकी एक आज त्याला अटक झालेली आहे. ही अटक आणि सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला तर जसं नितीन गडकरी म्हणाले There are 4 pillars of democracy including the media. याचा मुद्दा नाहीये, पण राजकारण आता घृणास्पद व्हायला लागलेलं आहे. घृणा वाटायला लागलेली या राजकारण्यांची. एक दिलदारपणा पाहिजे. तुम्हाला इतर पक्ष संपवायची जर का हौस असेल तर तुम्ही जनतेसमोर जा. जसे If you are interested in finishing your political opponents, then you must go to the people and take their word. विचार असतील किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काही निर्णय आहे तो जनतेला घेता येईल, जे आजपर्यंत करत आले. That's the way democracy works. That's how it's been working till now, where you go to the people and if they find merit in your arguments, if you can fulfill their promises, then they vote you to power. मोठमोठ्या बड्या मारण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण हे तुम्हाला सांगतो की मला एका गोष्टीचा नक्कीच एक अभिमान आहे की मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री जरूर होतो, पण त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती, ती मी जाऊ दिली नव्हती. आणि मला I want to make one thing very clear, and this is something I'm proud of, that I was chief minister for 2.5 years and I never let that get to my head. I was never drunk on power that I was the chief minister of the state. असेल येते जाते परत येते, पण तू नेहमी लोकांची नम्र राहा. लोकांची नेहमी नम्र राहा. मी नम्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करत आलेलो आहे. Power comes and goes, but the kind of person you are is what is remembered. ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो की निर्गुणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा those who are arrogant today because of this power, I'd like to remind them as well that आणि काळ बदलल्यानंतर time changes, it's all a phase. तसा तो बदललेला काळ हा कदाचित जास्त निर्गुणपणाने आणि दुष्टपणाने तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल. तर ती वेळ, ती संस्कृती आपल्या हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत तरी नाही आहे, ती याच्या पुढे येऊ देऊ नका.
It's possible that when your time is done, then what you did to others will come back to bite you त्याच्यावरती with more मी काय उत्तर vengeance. देणार नाही. आमच्या केदारनी त्याला उत्तर चांगलं दिलेलं आहे. केदार दिघेने उत्तर दिलेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल काय बोलायचं भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचं जे विधान आहे ते फार ते घातक लक्षात आहे घेता- आणि गंभीर आहे. हा, ते लक्षात घेता प्रादेशिक पक्षांची एकजूट असावी यासाठी आता पुन्हा म्हणजे हा जो मुद्दा ऐरणीवर आलेला आहे नाही, तुम्ही पुढाकार मी घेणार का की प्रादेशिक पक्ष एकत्र नाही, यावे? एकच हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. प्रादेशिक पक्षाची एकजूट हा एक पुढचा टप्पा झाला, पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचं जे भाजपचं कारस्थान आहे त्याची सुरुवात ही परवाच्या कोश्यारींच्या, मी राज्यपाला शब्द मुद्दा म्हणून वापरत नाही, कोश्यारींच्या उद्गारातून झालेली आहे. BJP आणि is आज trying to नड्डाजी finish म्हणाले all की regional सगळे पक्ष parties and that is संपतील. evident from what म्हणजे Bhagat Singh Koshari प्रादेशिक said a few days अस्मिता ago. टाकायची, हिंदूंमध्ये पुन्हा सांगतो, हिंदूंमध्ये फूट पाडायची, भाषिक ती फूट भाषिक भाषा भिंती त्याच्यात उभ्या करायच्या आणि To स्थानिक divide अस्मिता based on चिरून language, to टाकायची. divide मराठी माणसाला Hindus चिरून and to divide टाकायचं. people of this आणि country पुन्हा is their मराठी only अमराठी असं strategy. राजकारण करायचं. स्वतःच्या राजकारणाच्या तुंबड्या भरून घ्यायच्या आणि आपल्या विरोधात जर कोणी असतील तर त्यांना चिरडून टाकायचं. असं हे भाजपाचं कारस्थान आता अत्यंत भेसूरपणाने जनतेसमोर आलेलं आहे. सर एक प्रश्न असा आहे BJP's dirty tricks are now before the public. ताकद देण्याची गोष्ट करता ममता बॅनर्जी या ठिकाणी आल्या आणि सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयोग मात्र राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या या निवडणुकीमध्ये नाही, पडताना पाहतात. एक एकत्र वाटत नाही. शेवटी एक लक्षात घ्या, त्याही वेळेला म्हणजे तेव्हा आणीबाणीच्या वेळेला आणीबाणीला एक अनुशासन, देशाला अनुशासन पाहिजे म्हणून शिवसेनेने जरूर पाठिंबा दिला होता. कारण ते पुन्हा त्याच्यावर ते बोलतील तुम्हीच पाठिंबा दिला होता. हो, ते अनुशासनासाठी, कारण तो सगळा इतिहास आणीबाणीचा काढला तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. पण तेव्हा सगळेजण ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता, म्हणजे अगदी आपले पु ल देशपांडे, मी महाराष्ट्रपुरतं बोलतोय, दुर्गाबाई भागवत वगैरे, हे सुद्धा साहित्यिक विचारवंत, की त्यांना कळत होतं की अरे हे योग्य नाही चाललेलं आहे. त्यांनी परिणामाची पर्वा न करता त्या लोकशाहीच्या होमकुंडामध्ये उडी मारली होती आणि लोकशाही जिवंत ठेवली होती. तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट म्हणजे जसं राष्ट्रपतींची निवडणूक असेल, आणखीन गोष्ट असेल, त्याच्यावरनं लगेच तुमचं ऐक्य होणार की नाही हे काही अवलंबून Just because we आता सुद्धा वेळ back गेलेली their नाही presidential म्हणण्यापेक्षा candidate does अजून not वेळ mean पूर्ण आलेली we नाही. back them. पण ती वेळ जाण्याच्या आधी किंवा वेळ येण्याच्या आधी On certain issues, we do back them for the sake of democracy, but it's not us backing the party or the BJP, it's backing the cause. म्हणून मी म्हणतो ना, हमाममध्ये गेलेत ते, तो सत्तेचा फेस आहे त्यांच्या शरीरावर. तो फेस गेल्यानंतर मग काय दृश्य असतं ते मला बोलायचं नाहीये, तर ते कळेल. पण याच्यात मला मी पुन्हा सांगतो की जसं आता माझ्या बाजूला अरविंद आहेत, वायकर आहेत, सुनील आहेत, असे अनेक, म्हणजे कोणतरी एक दलाल बोललाय की आता यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात. एक दलाल कोणतरी बोललाय, दलाल आहे तो. तर आमदार आणि खासदार ठीक आहेत, पण माझ्या बरोबर आहे ते दमदार आणि वफादार आहेत. Some people are taunting us that we now have to look for our MLAs and MPs, but I'd like to tell them that I have courageous men standing with me. कल जिस तरह से संजय राउत साहब को गिरफ्तार किया जाता है, आज आपने परिवार से मुलाकात की, आपकी क्या प्रतिक्रिया है? जैसे मैंने अभी अभी कहा कि नड्डा साहब ने जो भी कल कुछ भाषण दिया है, क्या उसमें आपको प्रजातंत्र दिखाई दे रहा है? सिर्फ एक ही पार्टी, मतलब उनकी जो पार्टी है वही रहनी चाहिए और वही रहेगी, और बाकी सारे पार्टी, जितनी सारे पक्ष हैं, सारी पार्टियां हैं, वो खत्म हो जाएगी. आज तक हम मानते थे कि ये शतरंज, यानी कि मराठी में कहते बुद्धिबल, तो इसमें शतरंज नहीं है, बुद्धि का कोई ठिकाना नहीं है, सिर्फ बल वापरले जाते हैं, शक्ति का उपयोग किया जा रहा है. और अगर ऐसे ही आपका तरीका होगा तो मैं यही कहना चाहता हूँ, जमाना एक रहता नहीं, सारे लोगों के लिए दिन जो है बदलते रहते हैं. अच्छे दिन, बुरे दिन, अच्छे दिन कब आएंगे वो बात अलग थी, लेकिन ऐसे लोगों के बुरे दिन तो जरूर आते हैं. और आप जैसे बर्ताव उस वक्त अन्य लोगों के साथ करते हो, शायद उससे बुरा बर्ताव उस वक्त जनता आपके साथ कर सकती है. तो मेरी विनती है कि जो भी विचार अगर आपके पास है, सोच आपके पास है, जनता के सामने आइए. हमारी सोच जो भी है हम जनता के सामने रख रहे हैं, आप भी सोच रखिए और जनता के ऊपर फैसला छोड़ दो. जिसको प्रजातंत्र कहते हैं, जरा मला पूर्ण तरीके से उसे प्रजातंत्र कहते हैं. ये अगर आप ईडी, इनकम टैक्स, सीबीआई, तो फिर प्रजातंत्र कहाँ रहा? जितने हमारे सारे लोग गए हैं, मैंने कहा कि वो तो गए, उनके हमाम में गए हैं, हमाम में गए हैं वो.
वो मजा ले रहे, लेने दो, लेकिन जब पानी बंद हो जाएगा तो क्या करेंगे आपने आप? हिटलर का एक एग्जाम्पल मेरे पिताजी ने दिया था, क्योंकि मेरे पिताजी आप सारे जानते हो कि वो तो शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, एक ही हिंदू हृदय सम्राट आज तक जो हुए वो है, और साथ ही साथ उनकी करियर की शुरुआत वो व्यंग्य चित्रकार थे, कार्टूनिस्ट। और डेविड लो ब्रिटेन के कार्टूनिस्ट है जो ओरिजिनल न्यूजीलैंड से आए हुए थे, उनको अपना गुरु मानते थे। तो उन्होंने, मेरे पिताजी ने कहा था, मुझे भी कहा था, और शायद मैं मानता हूँ कि पब्लिकली भी कहा था कि जब सेकेंड वर्ल्ड वॉर चल रहा था तो हिटलर एक समय ऐसे आया था कि अब उस वक्त लग रहा था कि शायद हिटलर जीत जाएगा, पूरी दुनिया को अपने कब्जे में ले लेगा। तो उस वक्त डेविड लो, मतलब हिटलर बॉम्ब डालता था और डेविड लो एक कार्टून निकालता था, और वो कार्टून का जो एक परिणाम हुआ करता था वो बॉम्ब से भी ज़्यादा होता था। और ऐसे कहा जाता है कि हिटलर ने उस वक्त अपने सारे लोगों को कहा था कि ये व्यक्ति है कौन, है कहाँ, इसे लेके आओ, जिंदा या मुर्दा जैसे है उसे लेके आओ। तो यही होती है जो तानाशाही की बात होती है, जब सारे लोग अपने गुलाम होते हैं तो कुछ दिन के लिए, जब तक उनका उपयोग आपके लिए होता है तब तक वो गुलाम अच्छे लगते हैं, बाद में गुलाम जब उनका उपयोग नहीं रहता है। संजय राउत साहब ने कल कहा कि मैं झुकूंगा नहीं और शरण भी नहीं जाऊंगा, उनकी गिरफ्तारी हुई, उस पर आपकी टिप्पणी क्या है, क्योंकि आज आप परिवार से भी मिलकर आए? नहीं, मुझे संजय राउत पर अभिमान है, और बाला साहब का असली सैनिक सिर्फ वो पिक्चर देखने के लिए ठीक है, पुष्पा झुकेगा नहीं, लेकिन ये झुका नहीं। जो झुकने वाले थे वो हमाम में चले गए, और झुकने वाला कभी शिवसैनिक नहीं हो सकता। जो भी लोग कह रहे थे कि हम बाला साहब की जो भी हमारे पास एक शिक्षा थी, शिक्षा म्हणजे मराठीतली नाही, शिकवण ज्याला म्हणतो, उसके ऊपर हम हमारा आगे की दिशा तय कर रहे हैं, तो ये बाला साहब ने दिखाई नहीं, दिशा नहीं है। उद्धव साहेब, एक प्रश्न असा आहे की आपण जे बोलले की तू वेळ यायची आहे विरोधकांना एकत्र घेण्याची, यायची आहे ना, वेळ गेलेली नाही किंवा आलेली नाही, आता आपण मध्ये आहोत। आणि आता हे काल नड्डांचं जे भाषण आलेलं आहे ते फार घातक आहे की सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू, असा त्याचा कंसातला अर्थ आहे। पण माझा प्रश्न असा आहे की भाजपचाही हिंदुत्व आहे, शिवसेनेचं हिंदुत्व आहे, आता हे विषय सगळे झालेले आहेत। सर्व पक्षांना एकत्र घेऊन आपण चालणार काय? शिवांगी फ्रॉम जी न्यूज, मेरा सवाल ये है कि मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वो ये कहते हैं कि रोज सुबह उठकर 8 बजे बजने वाला भोपू अब अंदर चला गया। मुख्यमंत्री पद पर बैठे व्यक्ति को इस तरह का वक्तव्य जो है वो एक सांसद के लिए देना चाहिए, आप क्या कहते हैं? मैं उसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करना चाहता वो हूँ, कोई कारण मुळामध्ये त्यांचं सगळं सरकारच कोर्टात चॅलेंज झाले आहे। नहीं, पूरी सरकार जो है उसी को हमने चैलेंज किया है कोर्ट में, अदालत में। तो फिलहाल मुझे उसके ऊपर कुछ कहने की जरूरत नहीं बंगालमध्ये पण जी परिस्थिती पाहायला मिळते, कुठेतरी तुम्ही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांशी संपर्क करताय किंवा तुम्हाला कोणी संपर्क केलाय, काही चर्चा झाली? असं आहे की ममता दीदी आहेत, केसीआर आहेत, असे काही लोक हे संपर्कात आहेत, पण जसं मी म्हटलं ना, काल आता यांचा मुखवटा पूर्ण बाजूला झालेला आहे। Mamta, KCR have been in touch with us, but like I said yesterday, the farce that the BJP has been putting up has been exposed. की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता चिरडण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही कदाचित अनावधानाने आमच्या समोर आणलं। तसंच काल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या पोटातलं ओठावरती आलं की त्यांना या देशात आता दुसरे कोणते पक्षच नको आहेत। Yesterday, JP Nadda revealed their strategy that they do not want any other party other than BJP in this country. संजय राऊतांना अटक केल्यानंतर काल शरद पवारांचे अजून एकही वक्तव्य आलं नाहीये, तुम्ही पण बोला। तर अशी चर्चा आहे की संजय राऊतांना एकटं पाडलं जात आहे का, यावर तुम्हाला काय? मला या फालतू प्रश्नाला उत्तर द्यायचे नाहीये, कारण मी आता संजयच्या घरी जाऊन आलो। पुन्हा एकदा सांगतो की संजय आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत। संजय माझा जुना मित्र आहे आणि म्हणूनच त्याला मी आरोग्य करतोय। तो एक कट्टर शिवसैनिक आहे। I just visited Sanjay Raut's residence and met his family. He is an old friend. ही एक खिडकी नक्कीच त्यांनी टाकलेली आहे। He has made it clear that we will fight till the end. That was Uddhav Thackeray there, the former Chief Minister of Maharashtra, standing by Sanjay Raut after his arrest, blaming the BJP directly for trying to finish its political opponents.